धन निरंकारजी. 753 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठाच्या अभंग क्रमांक 23 मध्ये असे सांगतात, 7, 5 आणि 3 आणि 10 या सर्व तत्वांच्या मेळाव्याने या स्थूल शरीरामध्ये जीवात्मा या तत्वांच्या आधारे आपले कर्म करीत असतो. 7 म्हणजे पंचमहाभूत आणि बुद्धी अहंकार, 5 म्हणजे 5 प्राण, 3 म्हणजे त्रिगुण, दशकांचा मेळा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. आता पंचमहाभूत कोणते? धरती, आकाश, अग्नी, वायू, जल आणि बुद्धी अहंकार हे 7. आणि 5 प्राण म्हणजे उदान, प्राण, समान, अपान, व्यान असे 5 प्रकारचे प्राण आहेत या शरीरामध्ये. 7, 5, 3. आता 3 म्हणजे त्रिगुण आहेत, सत्व, रज आणि तामस. आणि या 3 गुणामध्ये शास्त्रामध्ये सात्विक गुणाला उच्च दर्जा दिलेला आहे. आणि दशकांचा मेळा पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, नाक, जिव्हा, त्वचा, कान, पंच ज्ञानेंद्रिय. पंच कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, गुदा, ज्ञानेंद्रिय, वाचा म्हणजे तोंड, हे पंच कर्मेंद्रिय आहेत. या सर्व 7, 5, 3 आणि 10 सर्वांचा तत्वांचा मेळावा या स्थूल शरीरामध्ये असतो. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. या सर्व तत्वांच्या मेळाव्याने त्या हरीला प्राप्ती करून घेता येते. योगीजन या सर्व तत्वांचा आधार घेऊन योग साधना करून या त्रिकूट शिखरी म्हणजे इडा, पिंगला, सुषुम्ना अशा 3 नाड्यांचा जो संगम स्थान आहे, जो सहस्त्रदळ 7वा चक्र जो सहस्त्रार चक्र म्हणतात, त्या ठिकाणी आपल्या प्राणवायूला केंद्रीकृत करून त्या निराकार स्वरूप ब्रह्मज्ञानाला प्राप्ती करून घेतात, जीवनामध्ये मोक्ष मिळवतात. तैसे नवहे नाम सर्व मार्गावरिष्ठ, येथे काही कष्ट न लागत. आणि एवढे कष्ट केल्यानंतर, एवढं साधना केल्यानंतर त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. तर ज्ञानेश्वर महाराज या सोप्या मार्गाकडे नेतात, आपल्याला या कठीण मार्ग सोडून सोप्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, नामसंकीर्तन एकच भगवत प्राप्तीचा सरळ आणि सोपा मार्ग आहे. सर्व कठीण मार्गापेक्षा सरळ मार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. येथे काही कष्ट न लागते, तिथे काहीच कष्ट लागत नाही. आपल्या तनाने, मनाने, धनाने कोणत्याही स्थितीमध्ये, कोणत्याही स्थळामध्ये, कोणत्याही काळामध्ये त्या देवाचं नाव घ्या, तो आपल्याला साध्य होईल असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जपा जपाने उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. देवाचं नाव सरळ जरी नाही घेता आलं, उलट नाव घेतल्याने तरी सुद्धा त्या प्राण्याला परमगती प्राप्त होते असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अजपा जपाने, जप जरी तुम्ही उलट करा, राम म्हणायचं, मरा म्हणा. इतिहासामध्ये वाल्या कोळ्यांची कथा आपल्याला माहितच आहे. राम राम न म्हणता मरा म्हणत होते. देवाच्या नावाचं उलट जप करून 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 त्याने ब्रह्मज्ञान प्राप्ती करून घेतली होती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी प्रमाण देतात, अजपा जपाने उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार वसे. मी आपल्या मनाचा निर्धार करून त्या देवाचं नाव जरी उलट घेतला, आपल्या मनाचा निर्धार त्या ठिकाणी साध्य होणार आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानदेव जिने नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ कर्मी आला. हे जीवन या नामाविण व्यर्थ आहे. आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण या मार्गाचा आपण वाटचाल केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला मोक्ष मिळणार आहे, तेव्हाच आपल्याला परमगती मिळणार आहे. रामकृष्ण विण हे जीवन व्यर्थ आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगण्याचा प्रयत्न करतात. धन निरंकारजी.